स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेची तयारी. हो, आणि त्यातला एक म्हणजे महत्वाचा भाग म्हणजे आपल्या भारताचा भूगोल. अगदी. आपण आपल्या देशाची राज्ये, त्यांच्या राजधान्या आणि केंद्रशासित प्रदेश, ज्यांना आपण युनियन टेरिटरीज म्हणतो, त्याबद्दल एकदम सोप्या भाषेत माहिती घेऊया. बरोबर. जेणेकरून 5वीतल्या मुलांनाही ते व्यवस्थित समजेल. ही माहिती परीक्षेसाठी तर महत्वाची आहेच, पण आपल्या देश समजून घेण्यासाठी पण आवश्यक आहे. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या देशाचं नाव आहे रिपब्लिक ऑफ इंडिया. आणि राजधानी आहे न्यू दिल्ली. आणि एक गोष्ट, क्षेत्रफळानुसार आपला भारत जगात 7व्या क्रमांकावर आहे. अरे हो, ही पण एक महत्वाची माहिती आहे. तर आधी आपण राज्यांबद्दल बोलूया. खूप राज्य आहेत आपल्या देशात. हो, एकूण 28 राज्य आहेत सध्या. आपण असं करूया, भागांप्रमाणे बघूया, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. उत्तरेकडून सुरुवात करूया. चांगली कल्पना आहे. उत्तरेकडे म्हटलं तर हिमाचल प्रदेश, राजधानी शिमला. हां, आणि त्याच्या शेजारी पंजाब. पंजाबची राजधानी आहे चंदीगड. आणि चंदीगड म्हटलं की लगेच एक खास गोष्ट आठवते, नाही का? हो, अगदी बरोबर. चंदीगड हे फक्त पंजाबचीच नाही, तर बाजूच्या हरियाणा राज्याची पण राजधानी आहे. अच्छा, म्हणजे 2 राज्यांची एकच राजधानी. एवढंच नाही, चंदीगड स्वतः एक केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी सुद्धा आहे. हे जरा विशेष आहे. वाह, म्हणजे एक शहर पण 3 भूमिका, हे लक्षात ठेवायला हवं. तर हरियाणाची राजधानी पण चंदीगड. पुढे उत्तरेकडेच उत्तराखंड, राजधानी देहरादून. आणि मग येतं आपलं सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य उत्तर प्रदेश. त्याची राजधानी लखनौ. बरोबर. आता जरा पूर्वेकडे जाऊया. पूर्वेकडे बिहार, राजधानी पटना. त्याच्या पूर्वेला वेस्ट बेंगॉल, राजधानी कोलकाता. आणि मग ईशान्येकडची राज्य, ज्यांना 7 सिस्टर्स म्हणतात, तिकडे बरीच राज्य आहेत ना? हो, ती खूप महत्वाची आहेत. आपण पटापट बघूया. अरुणाचल प्रदेश, राजधानी इटानगर. आसाम, राजधानी दिसपूर. इथे थांबायला हवं. गुवाहाटी मोठं शहर आहे, पण राजधानी दिसपूर आहे. अगदी. हा मुद्दा महत्वाचा आहे, गोंधळ होऊ शकतो. पुढे नागालँड, राजधानी कोहिमा. मणिपूर, राजधानी इम्फाल. मिझोरमची आयझॉल, त्रिपुराची अगरतला. आणि मेघालया म्हणजे ढगांचं घर, त्याची राजधानी शिलाँग. किती छान नावं आहेत. पूर्वेकडे अजून एक राज्य आहे, ओडिशा, राजधानी भुवनेश्वर. हो, आणि 2 राज्य जी नंतर तयार झाली. बिहारमधून झारखंड, राजधानी रांची. आणि मध्य प्रदेशमधून छत्तीसगड, राजधानी रायपूर. अच्छा, मग आपण आता मध्य भारतात आलो. मध्य प्रदेश, ज्याला भारताचं हृदय म्हणतात, राजधानी भोपाल. आता पश्चिमेकडे वळूया. इथे आहे गुजरात, राजधानी गांधीनगर. आणि मग येतं क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राज्य, राजस्थान, राजधानी जयपूर, पिंक सिटी. राजधानी पणजी. हे दोन्ही महत्वाची आहेत. सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान गोवा. अगदी. परीक्षेसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग आपलं महाराष्ट्र, राजधानी मुंबई, जी आपली आर्थिक राजधानी पण आहे. आता दक्षिणेकडे जाऊया. दक्षिणेत आहे कर्नाटक, राजधानी बेंगलुरू, आपलं सिलिकॉन व्हॅली. केरळा, ज्याला गॉड्स ओन कंट्री म्हणतात, राजधानी तिरुवनंतपुरम. तमिळनाडू, राजधानी चेन्नई. आणि आंध्र प्रदेश, राजधानी अमरावती. आणि आंध्र प्रदेशमधून तयार झालेलं नवीन राज्य तेलंगणा, त्याची राजधानी हैदराबाद आहे. अजून एक राज्य राहिले आपलं, ईशान्येकडचं, पण 7 सिस्टर्समध्ये नाही येते, सिक्कीम, राजधानी गँगटॉक. वाह, म्हणजे जवळपास सगळी 28 राज्य आणि त्यांच्या राजधान्या आपण पाहिल्या. हो, आणि सरावासाठी काही प्रश्न पण दिलेले आहेत. म्हणजे आसामची राजधानी कोणती, दिसपूर. किंवा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य राजस्थान. त्यामुळे ही यादी नीट लक्षात ठेवायला हवी. खरंय. नकाशा बघितला की कोणतं राज्य कुठे आहे हे पटकन समजतं आणि लक्षात राहतं. अगदी. नकाशा वापरणं खूप फायद्याचं ठरतं. चला, आता आपण केंद्रशासित प्रदेशांकडे वळूया. युनियन टेरिटरीज. हे काय असतात नक्की? बरं, हे असे प्रदेश आहेत जे थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. म्हणजे त्यांना राज्यांसारखा पूर्ण दर्जा नसतो. अच्छा. आणि या 2 तर बेटांचे समूह आहेत, बरोबर? हो, एक म्हणजे अंडमान अँड निकोबार आयलँड्स, जे बंगालच्या उपसागरात म्हणजे बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत. आणि दुसरे आहेत लक्षद्वीप आयलँड्स. हे अरबी समुद्रात म्हणजे अरेबियन सी मध्ये आहेत. ठीक आहे. आधी अंडमान अँड निकोबार आयलँड्सबद्दल बोलूया.
हे बेटं आपल्या मुख्य भूमीपासून पूर्वेकडे आहेत. हो, सुमारे 1200 किलोमीटर लांब. 1956 मध्ये यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. आणि राजधानी? राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. याचं एक नाव श्री विजयापुरम असंही आहे. इथे किती बेटं आहेत अंदाजे? एकूण तर 572 आहेत, पण लोक फक्त 38 बेटांवर राहतात. अरे बापरे, 572! आणि काही प्रमुख बेटांची नावं? आहेत की. नॉर्थ अँडमान, मिडल अँडमान, साऊथ अँडमान, लिटिल अँडमान, ग्रेट निकोबार, कार निकोबार, हॅवलॉक, नील ही काही मुख्य बेटं आहेत. आणि इथे खास गोष्ट पण आहे ना, ज्वालामुखीबद्दल. हो, बरोबर. भारतातला एकमेव सक्रिय ज्वालामुखी बॅरन आयलंड तो इथेच आहे. आणि अजून एक भौगोलिक गोष्ट, 10 डिग्री चॅनल. अगदी. ही एक काल्पनिक रेषा आहे जी अँडमान बेटांना निकोबार बेटांपासून वेगळं करते. 10 डिग्री अक्षांशावर आहे म्हणून 10 डिग्री चॅनल. अच्छा, परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे इथे? राजधानी पोर्ट ब्लेअर लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. एका प्रश्नात विचारलं पण आहे की पोर्ट ब्लेअर कुठली राजधानी आहे. उत्तर अँडमान अँड निकोबार आयलँड्स. ठीक आहे. आता दुसरा बेटांचा समूह, लक्षद्वीप आयलँड्स. हे कुठे आहेत? हे अरबी समुद्रात आहेत, आपल्या पश्चिम किनारपट्टीजवळ, साधारण 200 ते 400 किलोमीटरवर. यांना पण 1956 मध्येच दर्जा मिळाला. हो, त्याच वर्षी. आणि याची राजधानी आहे कावराती. इथे किती बेटं आहेत? इथे एकूण 36 बेटं आहेत आणि लोकवस्ती फक्त 10 बेटांवर आहे. आणि क्षेत्रफळ? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. लक्षद्वीपचं क्षेत्रफळ फक्त 32 चौरस किलोमीटर आहे. फक्त 32. म्हणजे हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश झाला. अगदी बरोबर. सर्वात लहान युटी. हा प्रश्न हमखास येऊ शकतो. म्हणजे सर्वात लहान राज्य गोवा आणि सर्वात लहान युटी लक्षद्वीप. लक्षात राहील? लक्षद्वीपमध्ये पण काही चॅनल वगैरे आहे का? हो, आहे ना. 9 डिग्री चॅनल आहे जे मिनिकॉय नावाच्या बेटाला बाकीच्या लक्षद्वीप बेटांपासून वेगळं करतं. अच्छा, म्हणजे तिकडे 10 डिग्री, इथे 9 डिग्री. बरोबर. अंदमान निकोबारसाठी 10 डिग्री, लक्षद्वीप मिनिकॉयसाठी 9 डिग्री. मस्त. आता जमिनीवरचे केंद्रशासित प्रदेश पाहूया. चंदीगडबद्दल तर आपण बोललो. हो, त्याची राजधानी चंदीगड शहरच. पुढे आहे दादरा अँड नगर हवेली अँड दमण अँड दीव. ही दोन वेगळी होती ना आधी? हो, पण आता एकत्र करून एकच केंद्रशासित प्रदेश केला आहे आणि त्याची राजधानी दमण आहे. ओके, मग आपली राजधानी? दिल्ली. दिल्ली, ज्याला नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं म्हणतात. राजधानी न्यू दिल्ली, जी भारताची पण राजधानी आहे. आणि पुडुचेरी? पुडुचेरी, ज्याची राजधानी पुडुचेरी शहरच आहे. इथे किती जिल्हे आहेत असा एक प्रश्न स्रोतांमध्ये आहे, पण उत्तर दिलेलं नाही, तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि आता सगळ्यात नवीन तयार झालेले 2 युटीज, लडाख? हो, लडाख. याच्यात 2 राजधान्या आहेत. उन्हाळ्यात लेह आणि हिवाळ्यात कारगिल. आणि लडाखबद्दल अजून एक खास गोष्ट? हो, लडाख हा क्षेत्रफळानुसार भारतातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. अरे वा, म्हणजे सर्वात लहान लक्षद्वीप आणि सर्वात मोठा लडाख. ही तुलना महत्वाची आहे. नक्कीच. आणि दुसरा नवीन युटी आहे जम्मू आणि काश्मीर. हो, जम्मू आणि काश्मीर. याला पण 2 राजधान्या आहेत. उन्हाळ्यासाठी श्रीनगर आणि हिवाळ्यासाठी जम्मू. म्हणजे लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या दोघांना 2-2 राजधान्या आहेत. बरोबर. हवामानानुसार बदलणाऱ्या. आणि परत एकदा, गोवा हे राज्य आहे, युटी नाही. हा फरक नेहमी लक्षात ठेवायचा. खूपच छान. म्हणजे आपण आता 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, त्यांच्या राजधान्या आणि बरीच महत्वाची माहिती पाहिली. हो, थोडक्यात मुलांना काय लक्षात ठेवायचं आहे? सगळ्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या. सर्वात मोठं राज्य राजस्थान, लहान गोवा. सर्वात मोठा युटी लडाख, लहान लक्षद्वीप. चंदीगडची विशेष गोष्ट 2 राजधान्या असलेले प्रदेश, जम्मू अँड काश्मीर आणि लडाख. आणि ते बेटांचे चॅनल्स, 10 डिग्री आणि 9 डिग्री. अगदी. ही माहिती परीक्षेसाठी तर उपयोगी आहेच, पण आपल्या देशाला ओळखण्यासाठी पण खूप महत्वाची आहे. नक्कीच. तर आजच्या या चर्चेतून सैनिक शाळेची तयारी करणाऱ्या मुलांना बरीच मदत झाली असेल अशी आशा आहे. हो, नक्कीच. आणि आपण आज पाहिलेल्या स्रोतांमध्ये अजूनही बरीच माहिती आहे, जसं की भारताच्या सीमा, शेजारी देश वगैरे. त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू शकतो. हो, नक्की. जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण पाहिलं की चंदीगड 2 राज्यांची राजधानी आहे आणि स्वतः युटी पण आहे.
जगात अशी अजून शहरं असतील का जी एकापेक्षा जास्त प्रशासकीय विभागांची राजधानी म्हणून काम करतात? चांगला प्रश्न आहे. याचा शोध घ्यायला मजा येईल नक्कीच.